फ्रेंड्स, मी नैना विश्वासराव, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आमचं अचानक कुलदेवताच्या दर्शनाला जायचं ठरलेलं आहे. तर आमचं कुलदैवत आहे जेजुरीच, म्हणजेच मल्हार मार्तंड. तर आम्ही तिकडे चाललेलो आहोत जेजुरीसाठी. तर फ्रेंड्स, माझ्याबरोबर आहे आज प्रथमेश, त्याचे पप्पा आणि मी. आम्ही तिघं चाललेलो आहोत कुलदैवताच्या दर्शनासाठी. तर आम्ही रस्त्यामध्ये काय काय करणार आहे सगळं तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर भेटूया आता तिकडे गेल्यावरती. लेट्स गो. सकाळी लवकर निघालो होतो आणि आता आम्ही पोचलेलो आहोत नीरा नदीजवळ. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. जेवणाचा वेळ झालेला आहे. त्यामध्ये आज माझा उपवाससुद्धा आहे. तर चला आता आम्ही इथे जेवण वगैरे करणार आहे. तर खूप सुंदर असं वातावरण आहे, बघून अगदी डोळे फिरत आहेत. हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे अशा नदीच्या काठावर बसून जेवायचा. अगदी एकदम शेजारीच नदी आहे, तुम्ही पाहू शकता. आणि तिथे फुल भरून पाहत आहे. आणि इथे दत्त मंदिर, एकदम भारी वातावरण. तर चला करूयात जेवण. एकदम भारी वाटतंय. आम्ही पहिल्यांदा असं जेवण करतो इथे. आणि दाखवलं तर आता आम्ही जेवण करतो मस्तपैकी. अगदी साधं जेवण राजमा. आहे. राजमा, माझा उपवास आहे, भगर आहे आणि भाकरी पण आणल्या जाते. हाय फ्रेंड्स, तर आताच आमचं प्लॅनिंग चेंज झालं अचानक. आमचं जेवण वगैरे झालं आणि मग आम्ही ठरवलं अरे आपल्या कोल्हापूरच्या देवीचं पण दर्शन होऊ शकतं. तर साधारणतः रात्री 8 पर्यंत आम्ही कोल्हापूरला पोहोचणार आहोत. तर महालक्ष्मी टेम्पलमध्ये आम्ही जाणार आहे, तिथे देवीचं दर्शन करणार आहे आणि मग उद्या आम्ही दर्शन करणार आहे जेजुरीचं. तर उद्या खंडेरायांना जाणार आहे. तर चला आता जाऊयात कोल्हापूरसाठी पुढे. फायनली आम्ही कोल्हापूरला पोहोचलोय आता. आणि आता वाजलेले आहेत 8. आता आम्ही चाललेलो आहोत दर्शनाला. तर मस्त दर्शन वगैरे करणार आहे आणि मग बघणार आहे रूम वगैरे. तर चला आता जाऊया दर्शनासाठी. तर महालक्ष्मी टेम्पल मध्ये आम्ही पोहोचलोय आता. ओटी वगैरे घेतली. आता आम्ही चाललेलो आहोत देवळामध्ये. खूप सुंदर असं हे मंदिरातलं वातावरण, किती छान दिसतंय. पहा रात्री हा महालक्ष्मी देवीचा कळस एकदम सुंदर दिसतोय. एका वेळेस सगळं कव्हरअप होत नाही आहे. एकदम भारी वाटतंय, एकदम छान वाटतंय. तर चला आतमध्ये आता जाणार आहे आपण. पण आता पाहतोय तर लाईन आहे इथे. तर चला लागूयात आता लाईनीसाठी. आणि किती वेळात आतमध्ये दर्शन होतं आहे. आतमध्ये व्हिडिओ अलाव नाही आहे, त्याच्यामुळे मला जेवढं ट्राय करता येईल तेवढं मी करणार आहे. तर चला जाऊयात आतमध्ये. महालक्ष्मी मंदिरात आज खूप गर्दी आहे. आणि इथे मला एका स्क्रीनवर दिसलेलं आहे की येलो रंगाची साडी घातलेली आहे महालक्ष्मीने आणि त्याला सुंदर असे गुलाबी जरदार काठ आहेत. तर देवीचं सुंदर रूप खूप छान दिसतंय. तर मी आता दर्शन करणार आहे. तुम्हीसुद्धा माझ्यासोबत महालक्ष्मीचं दर्शन करा. महालक्ष्मी मातेचं दर्शन झाल्यानंतर महासरस्वतीचं दर्शन करायला आम्ही इथे आलेलो आहोत. आणि खूप छान सगळे दर्शन इथे आता बाहेरचे आम्ही करणार आहोत. एकदम मस्त आमचं महालक्ष्मी मंदिरात दर्शन झालेलं आहे. पाऊस थोडा थोडा येतोयच. वातावरण खूप सुंदर आहे आणि किती सुंदर दिसतं हे मंदिर, तुम्ही बाहेरून पाहू शकता. मन अगदी प्रसन्न झालेलं आहे. मस्त. आम्ही आता आलेलो आहोत जेवण करण्यासाठी. तर इथे आता मस्त जेवण करणार आहे. आणि आज माझा मंगळवार आहे, मी दुपारीच उपवास सोडलेला होता. तर हे लोकांनी मस्त आता इथे कोल्हापुरी भाजी घेतलेली आहे, कोल्हापुरी स्पेशल. आणि आता ते जेवत आहेत. आणि मी मात्र डब्बा आणला होता भगर आणि मध्ये रस्त्यात पेरू वगैरे घेतले होते. तर आता आम्ही सगळे जेवण करतो आहे. तर माझी ही प्लेट एकदम भारी आणि हे सुद्धा जेवत आहेत. तर चला मस्त जेवण करूया. तर फायनली आम्हाला इथे रूम भेटलेली आहे. आणि इथे आल्यानंतर आता कळलेलं आहे की मध्ये पालीचं दर्शनसुद्धा आम्ही करू शकतो. जेजुरी आणि पाली दोन्ही कवर करणार आहे. तर जे पहिलं असेल तिथे आम्ही पहिल्यांदा जाणार आणि मग बघूयात दर्शन कसं करतोय ते.
फ्रेंड्स, अचानक आमचं कोल्हापूरला यायचं ठरलं आणि महालक्ष्मीचं खूप सुंदर असं दर्शन झालं. खूप छान जेवण वगैरे पण खूप छान झालं आणि आम्हाला आता काही वेळानंतर रूम भेटलेली आहे. तर आता आम्ही मस्त रेस्ट करणार आहे. फ्रेंड्स, मी आता पुढच्या प्रवासासाठी तयार झालेली आहे आणि मी मस्त साडी वगैरे घालून आज देवस्थानाला चाललेली आहे जेजुरीसाठी. तर मध्ये कोणतं एखादं देवस्थान असेल तर तिथे सुद्धा आम्ही उतरणार आहे. तर त्याला जाऊयात आता तिकडे. तर सकाळी सकाळी 8 वाजता इथे मस्त आम्हाला एका ठिकाणी ब्रेकफास्ट भेटला. ब्रेकफास्ट करून आता आम्ही निघणार पुढे. हाय फ्रेंड्स, तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. मस्त सकाळी सकाळी ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत पाली या ठिकाणी. तर कोल्हापूरपासून 100 किलोमीटर आहे पाली. तर तिथे खंडेरायांचं स्थान आहे. ते तिथे प्रकट झालेले होते त्याच्या भक्तांनी. पालाई वगैरे असं काहीतरी नाव आहे. तर तिच्यासाठी ते तिथे प्रकट झाले होते आणि त्या ठिकाणी आता आम्ही तिथे चाललोय दर्शनासाठी. तर तिथे गेल्यानंतरच कळेल आपल्याला तिथली हिस्ट्री काय आहे. तर त्यासाठी नक्कीच पुढचा व्हिडिओ कंटिन्यू पहा. हे पहा, इतकं सुंदर वातावरण आहे बाहेर, पण काय झालंय माहित नाही. आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलोय, काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तर आमचं पालीला यायचं ठरलं होतं, तर आम्ही अगदी पालीच्या जवळ आलेलो आहोत आता आणि काही वेळातच पोचणार आहे खंडेरायांच्या दर्शनाला पालीला. तर पालाईने त्यांना प्रकट केलं होतं, तर तेच हे स्थान आहे पाली. तर खूप मस्त वातावरण आहे, खूप भारी वाटतंय. तर चला आता इथे तळी वगैरे भरणार आहे आम्ही आणि छान दर्शन करणार आहे. पाली या ठिकाणी खूप छान दर्शन झालं आमचं. म्हाळसाई आणि खंडेरायांचं इथे लग्न झालेलं आहे. अगदी सगळीकडे हळदीने पूर्ण परिसर अगदी पिवळा, म्हणजे जसं काही सोन्यासारखाच झालेला आहे. एकदम भारी वाटतंय, मस्त वाटतंय. तर तुम्ही जर कधी पालीला आला नसाल तर नक्की या. खूप छान वातावरण आहे, मस्त आहे. आणि आता पुढे आम्ही जाणार आहे जेजुरीसाठी. तर नक्कीच पुढचा व्हिडिओसुद्धा कंटिन्यू पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा. छान दर्शन झालं. फायनली आमचं पालीचं खूप छान सुंदर दर्शन झालं आणि आता मस्त मंदिराला उजवी घालून आम्ही चाललेलो आहोत पुढच्या प्रवासासाठी. तर तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते. किती छान आजूबाजूला छान छान देवळं आहेत. तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलेलं आहे देवांचं. आणि आता निघूयात आपण पुढे जेजुरीसाठी. वातावरण खूप छान आहे आणि आता आम्ही पुढे निघालेलो आहोत जेजुरीसाठी. तर खूप दिवसानंतर कुलदैवताचं दर्शन आम्ही करणार आहे. ॲक्च्युली आम्हाला फक्त जेजुरीलाच जायचं होतं, पण मध्ये पालीलासुद्धा आम्ही गेलो. खूप छान प्रसन्न आनंदी वाटतं आहे तिथे. तर आता आम्हाला जवळजवळ 2 ते 3 तास लागणार आहेत. 3 तासानंतर आम्ही भूक लागल्यामुळे आलेलो आहोत जेजुरीच्या इथेच एका हॉटेलमध्ये. आणि आता मस्त जेवण वगैरे करणार आहे आणि मग जाणार आहे दर्शनासाठी. पहिल्या पायरीचा संपूर्ण जेजुरी गडावरचा कुळाचा कुळधर्म कुलदेवता मान्य कर मला घरदारामध्ये. आज मात्र आम्ही गडाच्या मागच्या बाजूने चढायचं ठरवलं, कारण की मागून थोडंसं चढायला सोपं आहे, पायऱ्या कमी आहेत. तर मागच्या साईडने आम्ही गड चढतोय आणि आता आम्ही जाणार आहे काही वेळातच वरती. एकदम एंट्रीजवळ आम्ही आलो आहे. तर इथे पहा, सगळी सोन्याची जेजुरी दिसते, एकदम भारी. तर चला आता इथे लाईनसुद्धा आहे मला दिसलं आहे. तर चला लाईनीमध्ये आम्ही लागलो आहे आणि आता छान मल्हार मार्तंडचं आम्ही दर्शन करणार आहे. तर तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन करा आणि मग भेटूया नंतर दर्शनानंतर. या ठिकाणी आमचं खंडेरायाचं खूप सुंदर असं दर्शन झालं. मग तळी भरणं, ओझं उतरणं, ते सगळं आम्ही इथे गुरुजींकडून करून घेतलं. आणि आता आम्ही इथे सगळ्या ज्या प्रथा विधी आहेत त्या सगळ्या करतो आहे. तर प्रथमेसुद्धा आमचं दर्शन घेतो आहे. तर एकदम छान आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही जाणार आहे रिटर्न. तर कसं जाणार आहे ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.
तर इथे तळी वगैरे भरून आता आम्ही निघालो आहे रिटर्न. फ्रेंड्स, आमचा सगळा अचानक प्लॅन झाला. तुम्हाला तर माहिती आहे, आम्ही पहिल्यांदा कोल्हापूरला गेलो, त्याच्यानंतर पालीला गेलो आणि नंतर खंडेरायांना इकडे दर्शनासाठी आलो. ॲक्च्युली आम्हाला फक्त जेजुरीला जायचं होतं. तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेलकन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगचं नोटिफिकेशन मिळत राहते. तर फ्रेंड्स, आम्ही ह्या हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेलो आहोत. तर खूप मस्त जेवण आहे इथे. आम्हाला कळालेलं आहे की आतमध्ये ट्रेननी जेवण सर्व केलं जातं. तर आम्ही आता एन्जॉय करणार आहे ट्रेनच्या जेवणाचा. लेट्स गो. आम्हाला आज आहे ना सगळं जेवण ट्रेननी आलंय. लहान मुलांच्या खेळण्यात कशी मजा असते तशी आमची मजा झाली आज. भारी वाटलं. छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यालाच सोलापूर बायपास लागतो कोल्हापूरवरून येताना. तर सोलापूर बायपास जवळच हे हॉटेल आहे. खूप छान टेस्ट आहे, मस्त आहे. तर फ्रेंड्स, हा आजचा 2 दिवसाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरून बेलकन दाबा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज ब्लॉगचे नोटिफिकेशन मिळत राहतील. थँक्यू. बाय.